गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्राचं राजकारण ज्या मातब्बर व्यक्तीभोवती सातत्यानं फिरतंय ते शरद पवार आज पुन्हा चर्चेत आले। वारकरी संप्रदायाबाबत शरद पवारांनी केलेल्या लेखामुळे चहूबाजूंनी उलटसुलट प्रतिक्रिया उमटतात। राजधानी दिल्लीत महिला शासकीय अधिकाऱ्यांचं अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू आहे। या संमेलनाच्या निमित्तानं प्रकाशित झालेल्या स्मरणिकेत शरद पवारांनी एक लेख लिहिला आणि या लेखात त्यांनी वारकरी संप्रदायाचा उल्लेख करणारा धर्मांध शक्तींबाबत भाष्य केलं। पण पवारांचं हे लिखाण अनेकांना पटलं नाही। वारकरी संप्रदायासह अनेक नेते मंडळींनीही पवारांवर यावरून टीका केली। पण या लेखात पवार नेमकं काय म्हणाले होते, हा वाद का उद्भवला, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधून। राजधानी दिल्लीमध्ये महिला शासकीय अधिकाऱ्यांचं अखिल भारतीय साहित्य संमेलन सुरू आहे। याच संमेलनाच्या निमित्ताने एक स्मरणिका प्रकाशित करण्यात आली। मात्र या स्मरणिकेतील शरद पवारांचा लेख वादाचं कारण ठरलाय। या लेखामध्ये शरद पवारांनी काही मुद्दे मांडले आहेत आणि त्यावरून वाद उफाळलाय। पवार आपल्या लेखामध्ये म्हणतायत, वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीतही प्रतिगामी लोक घुसखोरी करू लागले। वारकरी संप्रदायामध्ये 60% लोक बोलताना धर्मांध शक्तींना अधिक बळ मिळेल अशा पद्धतीनं मांडणी करतात। म्हणून आता आम्ही यादी करायला सुरुवात केली आहे। आता साधारण 40 लोक असे दिसतात की ते वारकरी संप्रदायांमध्ये कीर्तन, प्रवचन यामधून पुरोगामी भूमिका मांडतात। दुर्दैवानं या प्रबोधनाच्या मार्गावर कुठेही महिला दिसत नाही। महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न या लेखात शरद पवारांनी मांडलेले हे मुद्दे वारकरी संप्रदायातल्या अनेकांना पटलेले नाहीयेत। शरद पवारांनी मान्य केलेलं आहे की आजपर्यंतची कीर्तनकारांची भूमिका आणि आत्ताची भूमिका, हे कधी कीर्तन ऐकले माहित नाही। कदाचित ते घोंगडं वगैरे पांघरून समाजात मागं गर्दीत बसून चोरून कीर्तन ऐकत असतील आजपर्यंत, कारण त्यांनी पूर्वीची आणि आत्ताची प्रतवारी केलेली आहे आणि त्यांनी लवकर यादी जाहीर करावी। साहेब, वारकरी संप्रदायाने आजपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य केलेलं आहे। कारण की आम्हाला ज्ञानोबाने तुकोबाने शिकवण दिलेली आहे, 900 कन्यापुत्र होती त्याने काय करणे लागे पती। वारकरी संप्रदायाने आजपर्यंत एवढंच कार्य केलेलं आहे, सर्व धर्मांना सामावून घेण्याचं। यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर, पण जर हिंदू धर्मावर कोणी जर आघात करत असेल तर त्याची गैर नाही। दरम्यान राजकीय वर्तुळातही या लेखाची चर्चा झाली आणि पवारांवर टीकेचे वार झाले। पवार साहेबांचं महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान असलं तरीही वारकरी विचारांशी त्यांचा फार संबंध राहिलेला नाही। मला असं वाटतं की पवार साहेबांचा जो काही लेख आहे तो अत्यंत चुकीचा आहे आणि मला दुःख आहे की पवार साहेबांनी अशा प्रकारचा लेख लिहिला। अहो मौलाना पवार, जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी घालून ज्या लोकांबरोबर इफ्तार पार्ट्या जोडता ते तुम्हाला धर्मांध वाटत नाही, पण रामकृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत सामाजिक समता जोपासणारा आमचा संप्रदाय तुम्हाला धर्मांध वाटायला लागला। तुम्ही आयुष्यभर वारकरी संप्रदाय हिंदू धर्मापासून तोडण्यासाठी खूप कारस्थानं केले। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लव जिहाद, वोट जिहाद, लँड जिहाद करण्याचा प्रयत्न धर्मांध शक्तीच्या माध्यमातून केला जातो। परंतु दुर्दैवाने शरद पवार साहेब ज्येष्ठ नेते असून देखील त्याबद्दल बोलत नाहीत। वारकरी संप्रदायामध्ये कुठेही धर्मांधता नाही। एकीकडे शरद पवारांच्या लेखावरून टीका होत असताना राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींनी मात्र शरद पवारांचं समर्थनच केलंय। शरद पवार जे बोलले ते एकदम बरोबर असल्याचं मिटकरी म्हणाले। पवार साहेबांनी 60% म्हटलं असेल, मी ते म्हणतो त्यापेक्षा अधिक प्रमाण आहे। आणि जसं पवार साहेबांनी ही खंत पण व्यक्त केली की ती प्रबोधनाची चळवळ ही लोप पावत असून त्याच्यामध्ये वेगळ्या विचारधारेचा एक शिरकाव झाल्याने मग आता कोणी पांडुरंग म्हणून कॅप्टन अशोक खरातची पूजा करतो। आता त्या दुर्गादेवी शिक्षण संस्था पारनेर जिल्हा अहिल्यानगरमध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या गुंजाळ महाराजांनी 17 वर्षीय एका मुलीवर अत्याचार केल्याची घटना असेल, याच्यावर आज जे उरबळून आंदोलन करतात ती लोक कोणीच बोललं नाही। तर शरद पवारांच्याच राष्ट्रवादीच्या रोहित पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते पाहूया। पवार साहेबांनी जे काय त्या ठिकाणी बोललेलं आहे ही खरी वस्तुस्थिती आज आहे। वारकरी संप्रदाय, तिथे असणारे सामान्य वारकरी
हे अजूनपर्यंत संतांच्या विचाराचे आहेत, पण त्या विचारावर अतिक्रमण नाही तर संक्रमण करण्याचा प्रयत्न हा कुठंतरी प्रतिगामी नाही तर मनुवाद पुढे घेऊन जाणाऱ्या विचाराच्या लोक करतायत, हे मात्र त्या ठिकाणी खरं आहे. एकूणच महिला सक्षमीकरणावरून बोलताना वारकरी संप्रदायाचा संदर्भ देत पवारांनी केलेलं विधान आणि त्यावरून निर्माण झालेला हा वाद आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय. पवारांनी आपल्या लेखातून मांडलेले मुद्दे आणि त्यावर उमटलेले तीव्र पडसाद पाहता हा विषय आता वैचारिक मंथनाचा ठरणार की केवळ राजकीय संघर्षाचा, हे येणारा काळच ठरवेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.